येतोय हे बघ. तर राम राम मित्र, स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये. तर बघू शकता हे बघ, पूर्ण पाणी चालू आहे सकाळपासून. सगळे पालात बसेल हे बघा, पूर्ण पालात बसेल येते. मेंढर पण इकडं आपले उभी आहे, पाहू शकता. सकाळपासून एवढा पाणी चालू आहे ना, बेकार पाणी चालू आहे सकाळपासून. डायरेक्ट एकदम मेंढरामध्ये बसेल, इकडं पालातच बसेल आम्ही. पाहू शकता मेंढर पण तिकडं उभी येत. तर चला मग आता आहे ना, मेंढर उठायची आपली तयारी आहे. शकता हे बघ मित्रांनो, बेकार पाणी चालू आहे. तर हे बघा आपले मेंढर पण मताने हुंडरून निघून चालले ते. हे बघा, तर चला मग मेंढर आता हुंडरून जायचे. ते दिवसभर कसं होते पाहू. मेंढर किती अवकाळा करते ते, तर चराया पण नाही आज. तर चला मग. होणारला बेकार पाऊस होता, तर आता सध्या उघडला आहे. तर हे बघू शकता आपण इकडे मेंढर पाळीव आणली चरायला पण काहीच नव्हतं. हे बघा, लिंबाचा पाला पुला मेंढर खाऊ राहिली ते. आणि तशीच आपली पण एक मेंढी जनली होती. तर चला तुम्हाला दाखवतो आपली मेंढी जनेली. तर हे बघ, आपली पण मेंढी जनली होती तशीच हुंडारल्या हे बघ, शेरी गेटी दिली तिने. बघू शकता. आता घरी ठेवायची आपल्याला पण मेंढी. हे बघू शकता इकडे मेंढर येते चरायला पण काहीच नाही बरोबर नव्हतं. तर चला मग मेंढी पण घरी ठेवू. आता मेंढर पण तिकडे दुसरे अंग काढावं लागते ना आपल्याला. तर मित्रांनो, चाऱ्या वाचून झाले मेंढरांचे सगळे हाल. तर हे बघू शकता, डोरके पण चरू देणार या अशा पुलावर मेंढ्या उभ्या केल्यात आहे. तर इकडं बघा, ही पण मेंढर बघा कशी करू राहिली ते. तर बघू शकता, डोरावाले चरून नाही देऊ राहिले ते. एकदम डायरेक्ट मेंढर एकदम अक्षरशः असे गोळा करून वाड्यात घातल्यासारखे उभ्या करणं पडू राहिले. तर चला पाहूया आता आवळपर्यंत कसं काय होतंय मग. तर गाईस, मेंढराला थोडंसं मोकळा वगैरे जागा सापडायची बघा. इकडे मेंढर चरू राहिले ते पाळीला. तर जे आपल्या मागे फायनली गाडी दिसते, ही गाडी कोणची आहे नक्की, ज्यांना माहिती असेल ना त्यांनी मला तिचं नाव कमेंट करून सांगा बरं. मला काय तिचं नाव माहिती नाही आहे, म्हणून मी तुम्हाला विचारतोय. हे बघ, बघू शकता कोणची गाडी आहे, तिचं नाव मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब पण लवकर तुम्ही करा, चालेल नको. तर ते मित्रांनो, तिथून आपण मेंढर इकडं आणली चारायला हाला की, पण मेंढर तर काही नेमकी चरून नाही राहिले ते. बघू शकता एकदम कुताड्यासारखी पळू राहिले ते. हे बघ, चालली ही शेरडन सोडून बडे दान धरून निघून चालली घराकडं. कारण की त्या नेमून चरून नाही राहिल्या. पाहून घ्या, त्या एखाद्या कुत्र्यासारख्या तिथे. तर चला पाहू, जाऊ आता घराकडं. तर मित्रांनो बघू शकता, हे बघा आपले मेंढर तिकडं काही चरत नव्हती, ते इकडे जो आणली. तर मेंढरांचं आज काही बराबर भागलं नाही. तर हा बघा पूर्ण अंधार पडून गेलाय डायरेक्ट. हे बघू शकता, तरी मेंढर एकदम कुत्र्यासारखी पळत आहे. चला मग आता पाहूया घरी कधी पोहोचतोय आपण. तर फायनली मित्र, अंधार पडल्यावर आपण आलोय आता डायरेक्ट घरी. हे बघू शकता मेंढर पुरी अवकाळा करू राहिली ते. हे बघा इकडं आमचा वाडा आहे. तर इकडं पण आपले मेंढर येते. तर हे बघ, तिकडं पण आहे ना मेंढर पुरी एकदम अवकाळा पण लई करू राहिले ते, आणि बोंबलू पण लई राहिले ते. बघू शकता पूर्ण आवाज येतो एवढा. हे बघ, पूर्ण बोंबलू पण लई राहिले ते, आणि पुरे आडू राहिले ते. चला मग आपण करूया काहीतरी. चला मग कोकरे कळडं मिळावं सगळे. आता बच्चे वगैरे आपल्याला पाजायचे आहे. तर चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग इथपर्यंतच.